छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी। कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी। कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है। हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है। हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है। पुणे जिल्ह्यातील भोरच्या दक्षिणेस अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेला रोहिड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडेश्वर। इथे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे मौल्यवान रत्न हिंदवी स्वराज्याला मिळाले। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचर्स व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले रोहिडा या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी। तर बिनीचा किल्ला, विचित्रगड अशी इतरही नावे या किल्ल्याला आहेत। पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यात असलेले बाजारवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे। माझ्या पाठीमागे आपण हे बोर्ड पाहू शकता आणि बोर्डच्या थोड्या बाजूने किल्ल्यासाठी रोड जातो। मी दाखवतो तुम्हाला। हे आहे बोर्ड आणि बोर्डच्या बस इथनं हा रोड गेलेला आहे किल्ल्यावर। आज पुन्हा एकदा पाठीवरती प्रचंड ओझ आहे आणि किल्ला सुद्धा अंतर जास्त इथपर्यंत जायला। या ठिकाणी किल्ला अगदी स्पष्ट दिसतोय। ही जी पायवाट आहे ही पूर्ण त्या पठारी प्रदेशातून ॲटलिस्ट तिथपर्यंत तरी गेली आहे। आणि आपण या पाट्यांजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। आपला गड, आपला अभिमान, रोहिडा उर्फ विचित्रगड। भोर ते महाबळेश्वर डोंगर मार्गावरील अतिशय महत्त्वाच्या या किल्ल्यावर भेट देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। यापैकी किल्ल्यावरील बुरुज अतिशय विशेष, शिवाय पाण्याच्या टाक्यांची संख्या ही विशेष लक्षणीय आहे। या ठिकाणी लगेचच लोखंडी रेलिंग्सचा मार्ग सुरू झालेला आहे। त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आपण ज्या पठारी मार्गाने आलो, लांब सडक रस्ता होता, तो मार्ग सुद्धा इथनं दिसतोय। हे पहा, लांबपर्यंत तो मार्ग दिसतोय। लोखंडी रेलिंग्सचा मार्ग आता सुरू झालेला आहे। रेलिंग्सच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसरा टप्पा सुद्धा एकदम शॉर्ट आहे, पण 5 मिनिटांमध्ये लगेच दुसरा आणि आता तिसराही मला दिसतोय। अगदी 2-3 मिनिटाच्या अंतरामध्ये आहेत हे 3 टप्पे। म्हणजे आता तरी मला 3च दिसलेत, वरती असतील। हे पहा, हा तिसरा टप्पा दिसतो इथे। 3 टप्पे झाल्यानंतर अगदी थोडं पुढे आल्यानंतर एक छोटासा पठारी प्रदेश आहे, ज्या ठिकाणी काही मशिनरीज वगैरे ठेवलेल्या आहेत। माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण की काहीतरी काम चालू आहे किंवा करणार आहेत, पण संवर्धनाच्या दृष्टिकोनातूनच हे काही जे चाललेलं आहे तेवढं आपल्याला समजते। या ठिकाणी मागे बेंचेस पण ठेवलेले आहेत। गंमत अशी आहे, बसण्याची फार इच्छा आहे, पण सूर्य एवढा आहे तिथं बसून सुद्धा काय उपयोग होईल असं वाटत नाही। एक 5 मिनटं बसतो, लगेच निघूयात वरती। त्या बेंचेसवरती मी बसलो, पण 2 मिनटापेक्षा जास्त वेळ बसवलं नाही, कारण ऊन इतकं खातं आहे वरतून। आज मी शक्य तेवढा प्रयत्न केला मला लवकर इथपर्यंत येता येईल, पण मागाशी काय झालं, चुकून त्या किल्ल्यावरती येण्यासाठी अजून एक वाट आहे। त्या वाडीचं नाव मला लक्षात नाही आहे, पण तिथून थेट त्या वाघजाई देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोड आहे। तर तिथे वेळ गेला, मला ते समजलं। मी परत बाजारवाडीकडे आलो, म्हटलं हा याच रस्त्याने आपण जावं।
तर त्यामुळे थोडा आणखीन उशीर झाला होत राहत. चला पुढे सुरू करूया. किल्ल्याचा पहिला दरवाजा जो आहे तो इथनं स्पष्ट दिसतोय. या बाजूला एक बुरुज आहे आणि या बाजूला सुद्धा एक बुरुज आहे आणि हा आणखीन एक रिलिंग्सचा टप्पा आहे जो बऱ्यापैकी वरती गेलाय. ऊन ऊन खतरनाक. चला लोखंडी रिलिंग्सचे भरपूर टप्पे आहेत, छोटे छोटे आहेत पण भरपूर आहेत. फक्त शेवटचा जो लोखंडी रेलिंगचा टप्पा आहे तो थोडा मोठा आहे, लांब लचक आहे. आणि आता मी ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. पण या ठिकाणी मला काय ते रस्ता ढासळल्यासारखा दिसतोय. आता थोडं वरती गेल्यानंतरच कळेल की एक्झॅक्टली काय झालं, पण तिथे ढासळलं. हे पहा, हे सगळे ढासळलेले दगड आहेत. हे पहा, दगडांचा पूर्णपणे एक लोळ त्या ठिकाणी गेलेला आहे. पूर्णपणे हे सगळं वरतून हा जो कठडा आहे हा ढासळून खाली आलेला आहे. जायला मार्ग कुठून आहे? ज्या ठिकाणी ते ढासळलेलं पाहिलं आपण, थोडं पुढं उजव्या बाजूला रस्ता जातोय, तर मी त्या वाटेवरती आलो. इकडे आल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागं पाहू शकता आपण एक वाट चालली आहे दूरवर. ती अशी चालली आहे आणि ती किल्ल्याला वळसा घालून तिकडं कुठेतरी चालली आहे. दुसरी एक वाट इथून चाललेली वरती. तर आपण ह्या वाट्याने वरती जाऊन बघू की त्या रस्त्याला काटछेद मिळतोय का. या ठिकाणी मी जेव्हा येऊन पोचलो, माझ्या मागणं खालनं आणखीन काही पर्यटक इथे आलेले आहेत आणि ते आपल्याला भेटलेत. काय नाव तुमचं? अमित पाटील. अमित पाटील. कुठून आले तुम्ही? परभणीहून आलो. परभणीवरतून. वा. आत्ता त्यांनी सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा रायरेश्वराला गेले होते आणि तिकडनं ते आत्ता रोहिड्याला आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रस्ता भेटला आणि तो डिरेक्टली आपल्याला गणेश दरवाजाजवळ घेऊन आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी ही जी चौकट आहे, या ठिकाणी पूर्वी गणेशाची मूर्ती होती, पण कालांतराने ती नष्ट झालेली आहे. त्या ठिकाणी ती दिसत नाही आता. आणि अतिशय सुंदर असा हा गणेश दरवाजा आहे. चला आपण आता आतमध्ये प्रवेश करूया. हे छोटं मंदिर आहे. यामध्ये काही छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि आपल्यासाठी तरी ते अननोन देव आहेत. खालनं आपल्याला जो भाग तुटलेला दिसत होता ढासळलेला, तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो इथे आहे. मी तोही दाखवतो तुम्हाला. हे पहा, हा दरवाजा होता, इथनं आपण वरती आलो. या बाजूला हे जे काही आहे हा अगदी तुटलेला भाग आहे. आपण खाली जाऊन पाहू शकतो, परंतु जाण्यात काही पॉईंट नाही आहे. इथे दगड वगैरे रचून ठेवलेले आहेत, पण तोच तो भाग आहे जो ढासळलेला होता. खाली सुद्धा काही पर्यटक आहेत. आणि आता पायरी मार्ग जो सुरू झालेला आहे, थेट आपल्याला दुसरा दरवाजा लगेचच दिसतो. तर आपण येऊन पोचलेलो आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ. या किल्ल्याला एकूण 3 दरवाजे आहेत. हा दुसरा दरवाजा जसा आपण पाहतो, याच्या डाव्या बाजूला या ठिकाणी बहुतेक हा सिंह किंवा काही असं असावं, पण त्याचं तोंड जे आहे गोल, ते राक्षसासारखंच वाटतंय. आणि या ठिकाणी सुद्धा आणखी काहीतरी कोरलेलं नक्षीकाम आहे. या ठिकाणी हा निश्चित हत्ती असणार आहे, कारण तो दिसतोय क्लिअर, त्याची सोंड वगैरे तुटलेली आहे थोडी. दुसऱ्या दरवाज्यातून जसंही आपण आतमध्ये येतो, या ठिकाणी आल्या आल्या एक पाण्याचे टाके असा बोर्ड आपल्याला दिसलेला आहे. आणि एका बाजूला छोटे छोटे एकदम छोटे छोटे डेवड्यां टाईप ते दिवे वगैरे लावण्यासाठी किंवा त्यात काही मूर्त्या वगैरे कोनाडे आहेत बेसिकली, तेही मी तुम्हाला दाखवतो. हे कोनाडा आहे. 2, 3 आणि 4. हा राहिला दरवाजा आणि त्या ठिकाणी आहे पाण्याचं टाकं. हे जे पाण्याचं टाकं आहे तिकडनं आता बोर्ड लिहिलं इथं पाण्याचं टाकं म्हणून, तर लगेच कळतं. पण ॲक्च्युली ते पुढे आल्यानंतर खाली भुयार आहे आणि त्या भुयारात पाण्याचं टाकं आहे. मी दाखवतो तुम्हाला, एकदम भारी आहे, अतिशय सुंदर टाकं आहे ते. आणि या टाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते पूर्ण खाली आहे, ठीक आहे, त्याच्यावरतून पूर्णपणे दगडांचं आच्छादन आहे.
त्यामुळे त्यातलं पाणी जे आहे बाष्पीभवनाने सुद्धा आटत नाही. त्यामुळे या टाक्याला 12 महिने पाणी 100% असणार आहे. या ठिकाणी पाण्याचा टाका पाहिल्यानंतर असा येऊन वर रोड जातो 3ऱ्या दरवाजाजवळ. पण या ठिकाणी मला एक होल दिसलेलं आहे आणि मी त्यात डोकावून बघितलं खोलपर्यंत. तर ह्याच्या खाली हे जे याच्या खालचं जे पाण्याचं टाका आहे ना, तर हे जे होल आहे हे होल त्या टाक्यातच जातं आहे. इथनं आपण वरती आलो, इथे टाकं पाहिलं होतं आत्ता आपण, आणि असं येऊन हा गेला 3ऱ्या दरवाजाकडे. पण अगोदर इकडे एक बुरुज म्हणून एक पाटी लावलेली आहे, पत्ते बुरुज. या ठिकाणी आपण सहज खाली उतरू शकतो. त्या ठिकाणी एक जंग्या आहे, ह्या ठिकाणी एक जंग्या आहे. आपण किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाजाजवळ येऊन पोचलेलो आहोत. दोन्ही बाजूला 2 शिलालेख कोरलेले आपल्याला दिसतील. हा शिलालेख 5 ओळींचा आहे आणि उठावाने कोरलेला असून आता बराच झिजला आहे. या शिलालेखाचा उद्देश दाराचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार केल्याची माहिती देणे हा आहे. दोन्ही बाजूला 2 हत्ती जे आहेत त्यांची शिर, त्यांचं जे नक्षीकाम आहे ते अतिशय स्पष्ट ठळकपणे लांबनं सुद्धा दिसतं. ते इथं आल्यानंतर अतिशय सुंदर दिसतं. आणि दोन्ही बाजूला 2 शिलालेख कोरलेले आपल्याला दिसतील. या बाजूचा जो आहे तो फारसी भाषेतला आहे आणि या बाजूचा जो आहे तो मराठी भाषेतला आहे. त्याला आपण देवनागरी लिपीसुद्धा म्हणतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर लगेच आपल्याला एक मंदिर दिसतंय. चला तर मग आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. 3ऱ्या दरवाजातून जसंही प्रवेश करून आपण आतमध्ये येतो, चौकोनी बांधकाम आहे, पहारेकऱ्यांसाठी वगैरे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि अपोजिट साईडला पण सेम तसंच आहे. ज्या ठिकाणी आता काही सिमेंटच्या गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आपण पाहू शकता पाठीमागे. आणि जसंही आपण थोडं पुढे जातो तर आपल्याला या ठिकाणी राज सदर अवशेष असा बोर्ड दिसलेला आहे. आणि हे जे आहेत हे सगळे राज सदरचे अवशेष आहेत, आपण पाहू शकतो. इथून पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि या ठिकाणी ती सदर भरायची. जसंही आपण बाजूला येतो या ठिकाणी मंदिर आहे. बजरंगबली दिसतात, चपेटदान मारुतीची मूर्ती आहे आतमध्ये. मंदिराच्या अगदी समोर या ठिकाणी सुद्धा एक बुरुज आहे, अर्धगोलाकार आहे हे. आणि या बुरुजावर सर्वत्र जंगे आहेत, अगदी फुटाफुटाच्या अंतरावरती आहे. चपेटदान मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला एक रोड जातो आणि मंदिराच्या उजव्या बाजूने सुद्धा एक रोड जातो. जो उजव्या बाजूला जातो तो त्या बुरुजाकडे चाललाय आणि डाव्या बाजूला जो चाललाय त्या ठिकाणी राजवाडा अवशेष असं लिहिलेलं आहे. तर आपण काय करूयात, पहिल्यांदा राजवाडा अवशेष त्या दिशेला जाऊया. या ठिकाणी सुद्धा राजवाड्याचे भरपूर अवशेष आहेत. तर राजवाडा जो आहे भरपूर मोठा होता इथे, कारण अवशेष पूर्ण एक सर्कल मारून झालं. ठीक आहे. आता थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्या या ठिकाणी एक टाकं दिसतंय, कोरडं आहे ते, त्यात थोडं पाणी आहे. या ठिकाणी जे काही पाण्याचं तळं म्हणू आपण, टाकं म्हणू, तळं म्हणता येईल बहुतेक. तर ते थोडंच पाणी उरलेलं आहे त्यात, पण मोठं आहे तसं बऱ्यापैकी. आणि त्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला या ठिकाणी रोहिड मल्ल भैरवनाथ बहुतेक हे मंदिर असं, पण त्याचा दरवाजा बंद आहे आत्ता. हे पहा, इकडे सुद्धा जुन्या भांड्यांचे अवशेष म्हणून बोर्ड आहे. हे पहा, रोहिड मल्ल भैरवनाथ. पाणी आपण विहिरीतनं खेचतो, बहुतेक तेच असावं. तुळशी वृंदावन आहे, तुळशी वृंदावन आहे इथे, छान. आणि या ठिकाणी काही दगडी अवशेष आहेत. आय डोंट नो, काही कळत नाही आहे कसले अवशेष आहेत. या ठिकाणी पणत्या ठेवल्यात. तर या ठिकाणी हे
द्वार बंद आहे, वरती कुलूप आहे. रोहिड मल्ल भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठे तळे आहे. मंदिर बंद आहे, रोहिड मल्ल भैरवनाथ. आणि आता आपण थोडं अजून पुढे आल्यानंतर म्हणजे त्या भैरवनाथाच्या मंदिराच्या रोहिड मल्ल भैरवनाथ मंदिराच्या जस्ट बाजूला इथे जुन्या भांड्यांचे अवशेष म्हणून एक बोर्ड लावला आणि काही भांडी आहेत की जी एका टेबलवरती मांडून ठेवली आहेत मस्तपैकी. पाहूयात आपण. हे पहा, जुन्या भांड्यांचे अवशेष. याच्या जस्ट बॅक साईडला हे इथे काही भांड्यांचे अवशेष आपण पाहू शकतो. हे पण एक दगडी भांड आहे. कसलं आहे, मडक्याचं तर अवशेष नसेल, गोला आहेत, पण अक्षरशः त्यांनी खापरं वगैरे सुद्धा ह्याची जतन करून ठेवलेली आहेत बघा. हे संवर्धनाचं जे काम आहे ना इतकं सुंदर आहे, म्हणजे अक्षरशः खापरांचे सुद्धा अवशेष तिथं जतन करून ठेवलेले आहेत आणि त्या टेबलवरती एका मांडून ठेवले. यानंतर आपण येऊन पोहोचतो ते फिरवले या बुरुजाजवळ. अरे बापरे, अतिशय मोठा बुरुज आहे. या बाजूने सुद्धा पायऱ्या आहेत, या बाजूने सुद्धा पायऱ्या आहेत. आणि जर बघायला गेलं तर जिथं मी आता उभा आहे उंचीवरती, तर इथून सुद्धा जर व्यवस्थित गेलं तर जाता येऊ शकतं, पण तो मार्ग रिस्की आहे. ठीक आहे, मोठा बुरुज आहे. चला आता आपण हे पहा, शिरवले बुरुज. या बाजूने आपण समोर पुढे गेलो आणि दुरून तो बुरुज आपल्याला दिसला, पण तिथं जाण्याचा ॲक्च्युली खरा मार्ग बहुतेक हा आहे की जो इथून मधून जातोय. जसंही आपण खाली येतो या ठिकाणी 2 ठिकाणावरतून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. या बाजूला सुद्धा की ज्याचा रस्ता इथून असा जाईल वरती या पायऱ्यांनी. ठीक आहे, आणि आपण आता या मार्गाने जाऊया. शिरवले बुरुज पाहून झाल्यानंतर आता माझ्या पाठीमागे पाहू शकता, पाठीमागच्या साईडला एक पायवाट गेलेली आहे आणि लोखंडी रिलिंग सुद्धा आहेत बाजूने. शिरवले बुरुज पाहून झाल्यानंतर त्या पायवाट्याने आपण पुढे आलो आणि आल्यानंतर अगदी 1-2-5 मिनिटातच आपण दुसऱ्या बुरुजापर्यंत येऊन पोहोचतो. त्या बुरुजाचं नाव आहे दामगुडे बुरुज. अशी इथे फलक पण लावलेले, पाटी पण लावलेली आहे. हे पहा, दामगुडे बुरुज. तर हा बुरुज इथून सुरू होतोय, छोटा आहे. त्या तिकडे सुद्धा आणखी एक बुरुज दिसतो इकडनं. हा हा, चुन्याचा घाणा दिसलेला आहे. या ठिकाणी दामगुडे बुरुजपासून 10 पावलं पुढे चालून आलो आपण आणि आपल्याला इथं चुन्याचा घाणा दिसलेला आहे. चुन्याचा घाणा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात अगोदर तिकोणा किल्ल्यावर पाहिला होता आणि अगदी त्याचप्रमाणे हाही तितकाच मोठा आणि पद्धतशीर जतन करून ठेवलेला आहे. आणि हे जे आहे ना, हे असं ह्याच्यातून फिरवलं जायचं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये चुना मिश्रित, म्हणजे आता आपण बांधकामासाठी सिमेंट वापरतो, पण त्या काळी बांधकामासाठी चुन्याचा वापर व्हायचा. तर हा चुना ह्याच्यामध्ये टाकून किंवा त्याच्यासोबत आणखीन काही छोटं मोठं मटेरियल असेल तर हे असं इथं कुटलं जायचं. ठीक आहे ना, दळलं जायचं थोडक्यात. आणि अशा प्रकारचं हे ऐतिहासिक चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा जसं आपण बघून पुढं आलो आहे तसं या ठिकाणी इथे जाळ्या लावल्या आणि या ठिकाणी एक पाण्याचे टाके आहे. त्या टाक्याचा ना आकारच कळत नाही आहे कुठला आहे, कारण चौकोनी पण म्हणतात नाही. चौकोनाच्या मागे तिकडे त्या साईडला एक, आपल्या साईडला एक आकार गेला आहे त्याचा.
आणि त्या टाक्यामध्ये ना एक दगड ठेवलेला आहे. काय माहिती कसला दगड आहे, पण तो पद्धतशीर जतन करून ठेवल्यासारखा दिसतोय. कंपाऊंड असलेलं ते पाण्याचं टाका आपण पाहिलं. आपण थोडंसं पुढे येतो. या ठिकाणी खूपच मोठी टाकी दिसतात. म्हणजे ॲक्च्युली आता हे बघा, मी जिथे उभा आहे हे संपूर्ण सगळं कोरडं आहे. आतमध्ये झाडं उगवलेली आहेत, पण हे सुद्धा टाकच असणार आहे. कारण त्याचं स्ट्रक्चर जे आहे हे टाक्यासारखंच आहे. आणि त्याच्या पाठीमागे ते तर तो दगड पहा, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि आतमध्ये पण टाकी आहेत. ठीक आहे, हे झालं. आणि आपल्या ह्या टाक्याच्या या बाजूला सुद्धा इथं सुद्धा काही टाकी दिसतात. हे पहा, या ठिकाणी आता मला इतकी भारी गोष्ट सापडली. म्हणजे ते जे आपण मोठं टाकं पाहिलं आता, त्याच्या बाजूला तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला पहिल्यांदा वाटलं विहीर आहे, पण हे टाकं असणार आहे. पद्धतशीर खाली उतरायला पायऱ्या आहेत. ते मी याच्या अगोदर याच्या संदर्भात कधी ऐकलं नव्हतं, वाचनात पण नव्हतं आलं अजूनपर्यंत. तर हे जे आहे खाली इतकं खोल आहे आणि आतमध्ये खांब दिसतात. तर हे खांब टाका असणार आहे. काय काम करत असतील त्यावेळेला, म्हणजे हे अद्भुत आहे. अक्षरशः इतकं इम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे विचार पण नाही करू शकता. मी जस्ट बाजूला आलो बघावं म्हटलं तर खाली उतरायला सुद्धा पद्धतशीर पायऱ्या आहेत. आणि ते खांब टाकं आहे की जे खांब जे आहेत बाहेरनं दिसत सुद्धा नाहीत. आणि ते आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये प्रकाश सुद्धा आहे त्या मागच्या खांबाच्या बाजूला सुद्धा. म्हणजे तिकडनंही कुठनं तरी प्रकाश येतोय. अलग लक्षात, बलीकडच्या बाजून कुठून तरी ऊन येत असेल तिथे, म्हणजे होल असेल जेणेकरून तिथं प्रकाश पडतोय त्या पाण्यावर. आणि ते सुद्धा आतमध्ये रिफ्लेक्ट होते. तर अतिशय मला खूप आवडलं, खरंच क्लास. ही सर्व टाकी पाहून झाल्यानंतर पुन्हा मागच्या साईडला यायचंय अगदी. आणि तो जो रेलिंगचा मार्ग होता त्याला खेटून पुन्हा आपली जी गड फेरी आहे ती पूर्ण करण्यासाठी पुढे निघायचंय. वा, त्या ठिकाणी आणखीन एक बुरुज मिळालेला आहे पाहायला. हा तो बुरुज आहे. हा पायरी मार्ग वरती बुरुजावर यायचा. त्या ठिकाणी दूरपर्यंत एक मंदिर दिसते आणि मंदिरापासून सुद्धा बरोबर असा एक रस्ता आहे जो किल्ल्यापर्यंत येतो. त्या ठिकाणी सुद्धा एक बुरुज दिसतो आपल्याला. आत्ता आपण उभे आहोत वाघजाई बुरुजावर. तर हा देखील बुरुज अतिशय मोठा आहे. बुरुज म्हटलं की जंगे आले, जी जंगे म्हणजे त्यांची इंजिनिअरिंग आहे त्या बुरुजाची, की सगळीकडे लक्ष ठेवायला आपल्याला पाहिजे. तर याही बुरुजाला जंगे आहेत. मी दाखवतो. हे पहा, इथनं सुरू होतात, हे सगळीकडे जंगे आहेत. हे पहा, मोठे मोठे आहेत. या ठिकाणी मशाल पेटवण्यासाठी इथे आहे. हे बघा, हे बघा, हा जंगा असा खोल गेलाय आडवा. अशा प्रकारे अतिशय मोठा आहे वाघजाई बुरुज. आणि आता आपल्याला त्या साईडला जायचंय जेणेकरून आपली गड फेरी पूर्ण होऊ शकते. आणि आपण सुरुवातीला तिकडनं गेलो आणि हे बुरुज आणि हे असं या पद्धतीने आपण आलेलो आहोत. आता फक्त तेवढा पोर्शन राहिला आपला की मग आपली गड फेरी पूर्ण होईल. संपूर्ण किल्ला फिरताना जाम मजा आली. ॲक्च्युली सुरुवातीला ज्यावेळेला किल्ल्यावरती मी येत होतो त्यावेळेला मी थकलो होतो. पण जसंही आपण किल्ला चढून वरती येतो, पहिला दरवाजा पार करून थकवा आपला कुठल्या कुठे निघून जातो.
काय माहिती. या भिंतीला सगळीकडे जंगे आहेत. अच्छा, या ठिकाणी एक टाकी आहे जिला चारही बाजूंनी कंपाऊंड केलेलं आहे, जे की चांगली गोष्ट आहे कारण कळत नाही आहे. प्लेन जमीन आहे आणि एकदमच टाक आहे. सो हे लावलेलं आहे ते अतिशय चांगले काम केलेलं आहे. तसं तिला एक पायरी मार्गसुद्धा आहे. हे पहा, हे पहा, पायरी मार्ग खुला आहे बरं का. हे पहा, हा पायरी मार्ग आहे पद्धतशीर खालपर्यंत. किल्ल्यांवरती चोर दरवाजे हे असतात. याही किल्ल्यावरती तो आहे. जेव्हा आपण गड फेरी पूर्ण करण्यासाठी अगदी शेवटाकडे जातो त्यावेळेला या ठिकाणी चोर दरवाजा म्हणून मला इथं बोर्ड दिसलेला आहे. तर आपण ते बोर्डही पाहू आणि दरवाजाही पाहून घेऊ. हे पहा, या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. या ठिकाणी आपण असं आलो, वाघजाई बुरुज पाहिला आपण आणि वाघजाई बुरुज पाहून आपण पुन्हा पुढे आलो तर तसा तो बोर्ड दिसला आणि या ठिकाणी आहे चोर दरवाजा. हे पहा, हे असं दरवाजाचं कन्स्ट्रक्शन आहे आणि छोटासा मार्ग आहे पण पुढे काहीच नाही आहे. माझी बॅग जी आहे त्या बॅगमुळे मला आतमध्ये येता येत नाहीये. हे बघा, हा आहे परिसर. निश्चितपणे इथून पूर्वी काही मार्ग असणार आहे पण सद्यस्थितीला नाही आहे. सद्यस्थितीला फक्त एवढाच दरवाजा आहे की जिथून खाली येण्यासाठी रस्ता होता. या ठिकाणी सुद्धा एक छोटा चौकोन आहे दिवा वगैरे ठेवण्यासाठी वगैरे हे असावं. आज काहीच अवशेष राहिलेले नाहीत खालचे, फक्त चौकट आहे दगडाची. आता एक बुरुज राहिला बहुतेक आपला. यस, हाही बुरुज मोठा दिसतोय. वा, हा एक बुरुज आहे आणि इथून लगेच उजव्या बाजूला जे चपेटदान मारुतीचं मंदिर पाहिलं होतं आपण तेही इथनं दिसलेलं आहे. ऑलमोस्ट थोडंच राहिलेलं आहे आता. हो 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 हो, कुठला पक्षी हा? कोंबडी सारखे पक्षी आहेत रे. तर हा आहे सर्जा बुरुज. चोर दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते सर्जा बुरुजाजवळ आणि बुरुज हा सुद्धा आहे बऱ्यापैकी तसा मोठा आहे. या ठिकाणी एक गोलाकार दगड आहे. माहीत नाही ते काय. हे पहा, माहीत नाही हा दगड कशासाठी आहे. जर आपल्यापैकी कोणाला माहीत असेल की या ठिकाणी काय होतं तर कमेंट करा नक्की. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत चपेटदान मारुतीच्या मंदिराच्या शेजारी आणि अशा प्रकारे आपली गड फेरी पूर्ण झालेली आहे. गड तसा आहे, वेळ जातो, मोठा आहे पण एकदा आलं ना की एक तास दीड तास भरपूर झाला. आपण थोडं शूट करत चालतो ना त्यामुळे उशीर होतो आपल्याला. पण जर आपण असं सहज भेट द्यायला किल्ल्याला जर आलो तर आपल्याला एक दीड तास पुरेसा आहे. पण खूप छान वाटलं आज, मस्त होतं. खास करून मला ते जे खांब टाकं होतं जे की अगदीच म्हणजे कळून येत नाही, कंपाऊंड केलेलं आहे, तर ते मला खूप जास्त आवडलं. अप्रतिम काय कन्स्ट्रक्शन होतं त्यावेळेला यार. क्लास 1656 नंतर या प्रांतावर बांदल, कृष्णाजी बांदल यांची जहागिरी होती, त्यांचं चालायचं इथं. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक लढाई करून हा किल्ला त्यांच्याकडनं काढून घेतलेला आहे. तर त्यावेळी जे बांदल होते त्यांचे मुख्य कारभारी जे होते ते होते बाजीप्रभू देशपांडे. तर बांदलांचा पराभव झाल्यानंतर बाजीप्रभू देशपांडेसुद्धा शिवाजीराजांबरोबरती स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील झालेले आहेत. तर अतिशय सुंदर म्हणजे असं म्हटलं जातं की बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण रोहिडा किल्ला आपला फिरून झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे परतीची. तर व्हिडिओ
तुम्हाला नक्की आवडलं असेल याची मला खात्री आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली अशीच सुरू राहणार आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.